नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपल्याला जेव्हा रजिस्ट्रेशन करायचे पवित्र पोर्टलला तेव्हा बरेच प्रॉब्लेम्स येत आहेत. पहिला प्रॉब्लेम आहे जर मोबाईल नंबर चुकीचा टाकला किंवा मग नेम मिसमॅचिंगचा. याबद्दल आपण डिटेल माहिती पाहूया. बघा, पहिला प्रॉब्लेम आहे की सर्टिफिकेट इश्यू डेट कोणती टाकावी. काही जणांनी डुप्लिकेट सर्टिफिकेट युनिव्हर्सिटीतून मागवलेले आहे, तर त्या सर्टिफिकेटवरती जी डेट दिलेली आहे ती आत्ताची आहे. तर आपल्याला डॉक्युमेंटचं 14/5/2025च्या पूर्वीचे टाकायचे आहेत. तर कोणती इश्यू डेट टाकावी हे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो. हे बघा मित्रांनो, आपली डिग्री ही 14/5/2025 पूर्वीच कंप्लीट झालेली आहे. फक्त काही प्रॉब्लेम आले त्यामुळं आपण डुप्लिकेट डिग्री मागवलेली आहे. तर त्याची इश्यू डेट जरी उशिरा आली असेल, जरी डिग्री तुम्ही मागवली आहे त्याची डेट जरी उशिरा असेल, तर तुमची डिग्री अगोदरच कंप्लीट झाली, एज्युकेशन अगोदर कंप्लीट झालेले, त्यामुळं त्याचा काही इश्यू येत नाही. कोणतीही इश्यू जी डॉक्युमेंट्सवर इश्यू डेट आहे तीच टाका. नंतरचा जरी असेल 14/5 पूर्वीचा तरीही चालतो, कारण आपलं एज्युकेशन हे पूर्वी कंप्लीट झालेलं आहे. तर दुसरा मोस्ट प्रॉब्लेम येतोय की नेम मिसमॅचचा इश्यू येत आहे. तर काय करावं, म्हणजे TETमध्ये आपण वडिलांच्या नावानं पास आहोत आणि टेट एक्झाम दिलेली आहे पतीच्या नावाने. तर अशा व्यक्तींना किंवा अशा उमेदवारांना नेम मिसमॅचिंगचा प्रॉब्लेम येतोय. तर यासाठी तुम्हाला जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करावा लागतो. ओके, तर अर्ज करताना जेव्हा तुम्ही EO ऑफिसला जासाल तेव्हा अर्ज करत असताना तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्ससुद्धा सोबत घेऊन जायचे आहे. टेटचे एक्झामचं ॲडमिट कार्ड घेऊन जायचं आहे आणि टेटची एक्झाम झालेली त्याचं सर्टिफिकेट मार्कशीट जी आहे ती घेऊन जायची आहे. दुसरं घेऊन जायचं आहे CTETचं सर्टिफिकेट आणि ॲडमिट कार्ड असेल तर ते पण सोबत घेऊन जा. तिसरं आहे आधार कार्ड आणि मुलींचा मोस्ट प्रॉब्लेम असेल नेम चेंजिंगचा, तुमचं मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जा, नसेल तर मग गॅझेट घेऊन जा. हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या अर्जासोबत न्यायचे आहेत. ओके, आणि तुम्हाला जर प्रश्न पडला की अर्ज कसा करायचा आहे, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अर्ज कसा लिहायचा ते मी टोटल डिटेलमध्ये दिलेलं आहे, ते इथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, हे डॉक्युमेंट्स सोबत तर घेऊन जायचे आहेतच आपल्याला. आणि तिथे अर्ज केल्यानंतर तिथून जेव्हा तुमची रिक्वेस्ट अप्रूव्ह होईल तेव्हाच तुमचा फॉर्म ओपन होईल. ओके, अदरवाईज तो फॉर्म ओपन होत नाही. ओके, नेम मिसमॅचिंगचा प्रॉब्लेम सेम येत आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्यानंतर मित्रांनो, मोबाईल नंबर टाकताना जर चूक झाली असेल किंवा आपला मोबाईल नंबर जर चेंज झाला तर अशा उमेदवारांनी करायचं काय? तर बघा मित्रांनो, अशा उमेदवारांनीही अर्ज लिहायचा आहे. शिक्षणाधिकारी जवळचा जो जिल्हा शिक्षणाधिकारी जे जवळचं जिल्हा शिक्षणाधिकारी ऑफिस आहे तिथे जायचे, शिक्षणाधिकाऱ्याच्या नावाने अर्ज लिहायचा आहे आणि त्यांना द्यायचा आहे. तेव्हा काय होणार आहे, तुमचा जर नंबर चेंज करायचा असेल तर शिक्षण अधिकाऱ्याच्या कम्प्युटरवरती तेव्हा तिथं लॉग इन केल्यानंतर त्यांना तो नंबर, तुमचा मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी टॅब उपलब्ध झालेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर चेंज झाला असेल किंवा OTP तुम्हाला येत नसेल आणि OTP येताना जर प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे OTP जर येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ओके, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. आणि जेव्हा काही तुम्ही रजिस्ट्रेशन करसाल तेव्हा रजिस्ट्रेशन केल्यानंतर सगळ्या डॉक्युमेंटची प्रिंट घ्या आणि तुमचा लॉग इन ID या प्रोसेस थ्रू जाताना तुमचा लॉग इन ID, रजिस्ट्रेशन केलेला लॉग इन ID जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, तो जपून ठेवा आणि पासवर्ड पण जपून ठेवा. ओके, बघा काही जणांचं काय होते की MSCIT सर्टिफिकेट अपलोड करायचं राहून जाते, त्यांना कळतच नाही आहे. तर काही प्रॉब्लेम नाही, तुमचा जर नाही जरी झाला, एकदा तुम्ही अनसर्टिफाय करून अपलोड करू शकता तुमचं MSCITचं सर्टिफिकेट. आणि जरी नाही केला तरी काही प्रॉब्लेम नाही, त्यावर तुमच्या प्रेफरन्सेसवर काही फरक पडणार नाही एक सर्टिफिकेट डाउनलोड नाही केलं तर. ओके, पण आपली जी डिग्री
B.Edची डिग्री ह्याचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावे लागेल. ओके. आणि बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो आहे की डिग्री सर्टिफिकेट आमचं नाही आहे, आता सध्या डिग्री मागवलेली नाही आहे, तर काय करावं? तर हे बघा मित्रांनो, डिग्री नसेल मागवलेली तर काही प्रॉब्लेम नाही. तुमचं मार्कशीट आहे ते अपलोड करा आणि जी डिग्री आहे ती मागवून घ्या. म्हणजे जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुम्हाला तुमची डिग्री ॲज पुरावा म्हणून तिथे सादर करता येईल, कारण तिथे व्हेरिफिकेशनला तुमचे सर्व डॉक्युमेंट सादर करावे लागतात. अजून काही अडचणी असतील, प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याची उत्तरे दिल्या जातील. ओके मित्रांनो, अजून एक गोष्ट, ज्यांना CTETची एक्झाम द्यायची आहे, जे माझ्या मैत्रिणींनी फॉर्म भरला आहे CTETची 8 फेब्रुवारीला होणाऱ्या एक्झामचे ज्यांनी फॉर्म भरले आहेत, त्यांनी प्लीज फॉर्म हे तुमच्या आधार कार्डच्या नावानेच भरा, नाहीतर नंतर डिजिलॉकरला तुमचं जे मार्कशीट येणार आहे ती काढायला प्रॉब्लेम येतो आहे. आणि CTETचा ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना जर करेक्शन करायचे असेल त्यांच्या फॉर्ममध्ये, तर त्याची डेट त्यांनी वाढवून दिलेली आहे. तुम्ही 30 डिसेंबर 2025पर्यंत तो फॉर्म कंप्लीट करू शकता. अशा प्रकारे ज्यांना अर्ज करायचा आहे किंवा करेक्शन करायचं आहे कोणत्याही प्रकारचं CTETच्या फॉर्ममध्ये, तर त्यांनी टॅब ओपन करून दिलेला आहे. ते 30 तारखेपर्यंत ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित करू शकतात. ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी 30 तारखेपर्यंत 30 डिसेंबर 2025पर्यंत ते भरू शकतात, CTETचा फॉर्म भरणाऱ्यांना. ओके. आणि CTETचा फॉर्म भरताना तुम्ही जो फॉर्म भरताय माझ्या मैत्रिणी, तो आधार कार्डच्याच आधारे भरा. थँक्यू. दिलेली माहिती आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला कंटिन्यू लाईक